भारताचे 8वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांची ओळख होते. संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या देशासाठी केलेले कार्य हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारतीय राजकारणात ते आपल्या निर्भळ स्वभावामुळे युवा तुर्क आणि बाबूसाहेब या नावाने प्रसिद्ध होते. ते देशाचे असे दुसरे पंतप्रधान होते ज्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी कोणतेही मंत्रिपद किंवा सरकारी पद भूषवलेले नव्हते. त्यांनी आपल्या भारत देशासाठी खूप मौल्यवान कामगिरी पार पाडली. जरी त्यांनी पंतप्रधान पदाचा काळ अवघ्या 7 महिन्याचा असला तरीही त्यांनी देशासाठी अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची कामे केली. 4002 किलोमीटरच्या ऐतिहासिक भारतीय यात्रा देशातील सर्वसामान्य जनतेच्या आणि ग्रामीण भागातील समस्या जुळवून जाणून घेणारे चंद्रशेखर यांनी 6 जानेवारी 1983 ते 25 जून 1983 या काळात कन्याकुमारी ते दिल्ली अशा 4260 किलोमीटरची पायी भारत यात्रा काढली होती. या यात्रेमुळे त्यांनी देशातील तळागाळातील गरिबांचा प्रश्न मोठी जाण आली. भारताला आर्थिक संकटातून त्यांनी वाचवलेलं आहे. 1991 मध्ये भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. परकीय चलनाचा साठा संपला होता. अशा अत्यंत कठीण प्रसंगी चंद्रशेखर सरकारने अत्यंत धाडसी निर्णय घेत 47 टन सोने आंतरराष्ट्रीय बँकेत गहाण ठेवून देशाचे कर्ज चुकवले आणि भारताला आर्थिक दिवाळखोरीपासून वाचवले. याच पायावर पुढे भारताची आर्थिक सुधारणा झाली. भारत यात्रा केंद्राची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली होती. मागासलेल्या भागातील लोकांना शिक्षण देणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी देशाच्या विविध राज्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, केरळ इत्यादी देशांमध्ये आणि 15हून अधिक भारत यात्रा केंद्राची स्थापना केली. खार्डी युद्धाच्या वेळी परराष्ट्र धोरण 1990 ते 1991 मध्ये इराक आणि कुवेत दरम्यानच्या खाडी युद्धाच्या वेळी त्यांनी देशाचे हित जपण्यासाठी आणि अमेरिकेसोबत संबंध संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. रायसन राज आणि भांडवलशाहीविरुद्ध 1960 आणि 70च्या दशकात काँग्रेसमध्ये असताना त्यांनी उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील भ्रष्ट युतीला कडाडून विरोध केला. रायसन राजमधील भ्रष्टाचार त्यांनी त्या काळात उद्योग सुरू करणाऱ्या सरकारी परवानग्या मिळवाव्या लागत होत्या, ज्यात मोठा भ्रष्टाचार चालत असे. चंद्रशेखर यांनी या सरकारी मध्यस्थद्वारे आणि भ्रष्ट यंत्रणेवर संसदेत सातत्याने आवाज उठवला. बँकेचे राष्ट्रीयकरण, बड्या उद्योगपतींच्या भ्रष्ट प्रमाणातून बँक बाहेर काढण्यासाठी त्यांनी बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा आग्रह धरला होता, जेणेकरून गरिबांना थेट पैसे मिळतील आणि मध्यस्थीचा भ्रष्टाचार थांबेल. चंद्रशेखर यांनी घोटाळ्यावरती कडक भूमिका घेतली. 1980च्या दशकात भारत बोफोर्सच्या तोफेच्या खरेदीतील भ्रष्टाचार हा देशव्यापी राजकीय मुद्दा बनला होता. चंद्रशेखर यांनी या भ्रष्टाचाराला विरुद्ध काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. पुढे जाऊन जेव्हा ते स्वतः पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी या प्रकरणाची तपास यंत्रणा CBI कोणत्याही राजकीय दबाव. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रशेखर हे देशाचे 8वे पंतप्रधान असताना अवघ्या 7 महिन्यात त्यांनी मोलाची कामगिरी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल चंद्रशेखर यांनी भारताचे पंतप्रधान या पदी चांगले काम केलेले आहेत. अशा अनेक व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.